शेतीप्रधान देश आहे. पाणी हे जीवनाचे आणि शेतीचे मूळ आहे. पाण्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. आपल्या जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्त्व आहे. शेती, उद्योग, घरगुती वापर, वीज निर्मिती, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात पाण्याची गरज असते. पाणी वापरले, साठवले आणि पुनर्वापर केले तरच भारत आत्मनिर्भर बनू शकते. पावसात पुरेसे पाणी साठवले आणि सिंचनाच्या सुविधा असतील तर शेती उत्पादन वाढते आणि देश परावलंबी न राहता आत्मनिर्भर बनतो. जलसंधारण, पावसाचे पुरेसे पाणी साठवणे आणि पुनर्वापर आणि गावोगावी जलस्वावलंबन या उपक्रमामुळे भारताचे आर्थिक बळ वाढते. पाणी वाया घालवू नका. घर, शाळा, शेतात पाणी साठवण्याची व्यवस्था करा. झाडे लावा, कारण झाडांमुळे पाण्याचे प्रमाण टिकून राहते. आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा लागेल. पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे भारताची शक्ती. पाण्याचं महत्त्व जाणून देशाला आत्मनिर्भर करायचं असेल तर प्रथम गाव निर्भर करावा लागेल. आम्ही सगळे विद्यार्थी सुद्धा एका छोट्या गावातले, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवले आधी आपल्या गावाचा सर्वे करावा आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की गावात सुद्धा पाण्याच्या खूप अडचणी दिसल्या. त्यात पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, पाण्याचे प्रदूषण, पाणी साठवण्याचा अभाव, जनजागृतीचा अभाव यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारविनिमय केला आणि त्यातून एक संकल्पना पुढे आली. आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर पाण्याचा योग्य वापर करावा. त्यामुळे भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. चला आपण सर्वजण मिळून ठरवून पाणी वाचवू, भविष्य घडवू. धन्यवाद. हे आमच्या कल्पनेतील छोटंसं गाव आहे. आमच्या गावात पाण्याची खूप कमतरता आहे, त्यामुळे आम्ही कल्पनेचं गाव तयार केले. पावसामुळे जे पाणी वाया जाते, पाऊस पडल्यावर जे पाणी आपल्याला उपयोगात नाही, त्याच्यासाठी आम्ही एक तलाव केला आहे. त्या तलावात जे पाणी पावसामुळे वाया जातं ते पाणी त्यात आम्ही स्टोअर करून ठेवेन आणि ते पाणी मग आम्ही आमच्या वॉटर फिल्टर टँकमध्ये नेईन आणि त्यामधून मग ते पाणी फिल्टर करून आम्हाला घरात किंवा शेतात आणि अनेक इत्यादी जागांमध्ये ते पाणी आम्हाला पोहोचवता येईल. आणि जे आम्ही छोटासा जे किचनमधून पाणी निघेल त्याचा आम्ही इथे शोषण खड्डा तयार केला आहे. आम्ही महिला समाज माध्यमिक शाळा पांढरकवडा, जिल्हा यवतमाळचे विद्यार्थी आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाणी वाचवू, भविष्य घडवू.